हा मॅडम. सदाशिव, तू मला ज्या बातम्या देतोस त्यासाठी तुला पैसे मिळतात ना वेळेवर? हो मिळतात मॅडम. मग तुमच्या गावच्या जंगलात भूत आहे म्हणून बायका तिकडे जात नाहीत हे मला का नाही सांगितलंस? आय, हे तुम्हाला कुठून कळालं? खरं तर हे तू सांगायला पाहिजे मला, पण आता कळलंय मला. आता ऐक, सावली येणार आहे तिकडे भूत पळवायला. काय? भूताला पळवायला? त्यांना म्हणावं नका नादाला लागू, लय डेंजर भूत आहेत ते. डेंजर म्हणजे? सावली मॅडम, आता तुम्ही त्या जंगलातून काही परत येत नाही, आय एम शुअर. सावली, तू भैरवीजींकडे का गेली होतीस? त्यांना बोलायचं होतं माझ्याशी. म्हणजे ताराचा रियाज परत सुरू होतोय. हो, तसंच काहीतरी. सावली, लवकरात लवकर गावकऱ्यांशी बोलू आणि निघू तिथून. हो. धन्यवाद. गावातल्या बायका आल्या होत्या आमच्या घरी, त्यांनीच सगळी कल्पना दिली आम्हाला. मग तर मुद्दा तुमच्या लक्षात आला असेलच. हे बघा सावली मॅडम, मागच्या वेळी तुम्ही सांगितलं म्हणून मी सर्व बायकांना समजून सांगितलं, पण आता त्या एका बाईला भूत लागलं त्याच्यामुळे आता जंगलाकडे कोणीच जायला तयार नाही. तुमच्याकडे आता हरिनाम सप्ताह आहे ना? हो. तुम्हाला यायचं आहे सगळ्यांना? नाही, आम्ही येणारच आहोत, पण माझा प्रश्न जरा वेगळा होता. आपल्या सगळ्यांचीच देवावर खूप श्रद्धा असते, म्हणूनच आपण आता हरिनाम सप्ताह करतोय. मला सांगा, देव कुठे असतो? हो, देव कुठे नसतो, देव सगळीकडेच असतो की. अगदी बरोबर, देव सगळीकडे असतो, मग तो जंगलातही असेल ना? आणि जर देव जंगलात असेल तर मग तो भूतांना कसं राहू देईल? देव असतो तसा राक्षसी असतोच, मग भूतही असणारच. मग तुमची श्रद्धा कोणावर आहे, देवावर की भूतावर? ज्याची देवावर खरी श्रद्धा असेल तो भूताला कसा घाबरेल? नुसतं बोलणं सोपं आहे. इथं आम्ही राहतो, तुम्ही शहरातून येऊन आम्हाला ज्ञान शिकवू नका. हिम्मत असेल तर जंगलात जा. अरे अहो, थांबा, जरा गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. तिचं बोलणं तरी ऐकून घ्या आधी. भूत वगैरे असं काही नसतं हो. मग तेच म्हणतोय मी, भूत वगैरे नसतं ना, मग जा जंगलात. ठीक आहे, मी स्वीकारते तुमचं आव्हान. जाईन मी जंगलात. सावली, बस खाली. हे बघ, आपण फक्त बोलायला आलोय, काही करायचं नाही असं. अहो, जर आपण ह्यांचं हे आव्हान स्वीकारलं नाही ना, तर ह्या कोणाचाच आपल्यावर विश्वास नाही बसणार. आता फक्त बोलायची नाही, काहीतरी करून दाखवायची वेळ आहे. हे बघा सावली मॅडम, हा आमच्या गावचा प्रश्न आहे, तुम्ही यात पडू नका आणि तुम्ही जंगलाकडे जाऊ नका. नाही, नको. ऐका. हे बघा, मला मान्य आहे तुम्हा सगळ्यांना माझी खूप काळजी वाटते, म्हणून तुम्ही मला जंगलात नाही जाऊ देता. पण मग आपण एक काम करूयात, तुम्ही सगळेच चला माझ्यासोबत. नाही म्हणजे बघायला हवं ना ते भूत कसं दिसतं, सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायला हवा. चला माझ्यासोबत. तुझा हा निर्णय पक्का आहे? हो, मी जाईन जंगलात, माझ्यासोबत कोणी येऊ न येऊ. मग मी पण येईन तुझ्यासोबत. आपण दोघं जाऊ. चल निघू. बोल सदाशिव.
इकडे बऱ्याच घडामोडी घडल्यात. मग त्याच घडामोडी मला सांगायचे. मी तुला पैसे देते ना, बोल पटपट. तुमच्या सावली मॅडम आणि सारंग सर इथल्या गावातल्या लोकांशी बोलायला आलेत. मग जे मी सांगितलेलं तसंच करतोयस ना? हो मॅडम, तुम्ही सांगितलं ते अगदी तसंच केलंय मी. व्हेरी गुड. पण मॅडम एक अडचण आहे. आता कसली अडचण? जंगलात फक्त सावलीच जाणार होती ना, पण तिच्या मागं तिचा नवरा सारंग पण गेलाय. मग तुम्ही सांगितलेला प्लॅन तोच ठेवायचा का? येस, मी सांगितलंय तसंच होऊ दे. आणि एका दृष्टीने हे बरंच झालं. आपल्याला लॉटरी लागल्यासारखं आहे हे. पण सदाशिव ऐक, आता तुझी जबाबदारी वाढली आहे. मी तुला काय सांगते ते नीट समजून घे. काय मॅडम? आता ते दोघेही जंगलातून बाहेर येता कामा नये. एवढंच ना, तुम्ही बिनधास्त राहा. ते दोघं आता कधीच जंगलातून बाहेर येणार नाहीत. अहो ऐका, तुम्ही इथेच थांबा, मी आज जाते. द्या. बरे आहेस ना तू? एकटी जाणार साथ? हो. हो काय? आणि मी जाऊ देऊ तुला? मी येणार आहे तुझ्यासोबत. समोर वाघ जरी आला ना, तर वाघासमोर आधी मी उभा राहीन. म्हणजे वाघ मला खाईल, त्याचं पोट भरेल. मग तू वाचशील ना? मस्करी सुचते ना तुम्हाला? मग तुला पण तर मस्करी सुचते ना. एकटी जाणार साथ? तसं नाही, पण मी खरं सांगते. तुम्ही थांबा इथे, मी जाते आत. बघा ना किती अंधार आहे, घनदाट जंगल आहे. सावली, तू आहेस ना माझ्यासोबत, मला काही नाही होणार. मी आहेच तुमच्यासोबत, पण तरीही मी जाते. तुम्ही इथेच थांबा. मग एक काम कर, तू इथे थांब, मी जातो. नको, ऐकणार नाही ना तुम्ही माझं? नाही ऐकणार. चला मग. तेच तर सांगत होतो मी मगासपासून. चल खाली बघा. हो. साप वगैरे पण असू शकतात हा सावली. सावली, आपण आज जातोय तसं बाहेर पण यायचंय ना? हा, मग येताना आपला रस्ता समजायला हवा ना?